Hello and welcome to my Growing Stars channels. If you're not subscribed yet my channel, so please subscribe and share my videos because these videos are very useful in your board exams. So today we are learning determinants, which comes under your chapter number 1, linear equation in two variables. Basically, what is meant by determinant? If you see here, two lines are there, that is known as the matrix, and AB and CD are represent the rows and AC and BD are the columns. Determinant represent a number which is by multiplying both numbers AD minus BC we get the determinants. So it is a basic idea. We will see later on what is actually mean by determinants. By solving solved examples, we get the clear idea about the determinants. So see the question number 1. Find the values of the following determinants. In that first question, A is equal to matrix 5, 3, 7, 9 is equal to, by multiplying both numbers, we get the determinants 5 into 9 minus 3 into 7. 5 9s are 45 minus 3 into 7, 21. By subtracting 45 minus 21, we get 24, and this is our the determinant, and this is the solution of our first question. Now see the question number 2. N is equal to matrix minus 8 minus 3 2 and 4 is equal to, don't forget to give the bracket in between the solution because साइन मिस्टेक्स यामुळेच होतात आणि जर तुमचे साइन मिस्टेक्स झाला तर तुमचा सम रॉंग होऊ शकतो. सो फॉर दॅट प्लीज पुट द ब्रॅकेट्स. सो ब्रॅकेट minus 8 into 4 minus in bracket minus 3 into 2. 8 4s are 32 and put the sign minus, then minus 3 2s are 6 and minus sign. Minus 32 then minus minus प्लस होता. नेहमी लक्षात ठेवा, प्लस मायनस मायनस होता अँड मायनस मायनस प्लस होता. देन मायनस मायनस प्लस 6, देन मायनस 32 प्लस 6, मग प्लस मायनस मायनस आणि बिगर नंबरचे साईन द्यायचे. देन 32 मायनस 6 वी गेट द मायनस 26. दिस इज अवर सोल्युशन. नाव सी द क्वेश्चन नंबर 3. बी इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 रूट 3 9 2 अँड 3 रूट 3. सो हा सम जरा इम्पॉर्टंट आहे, सो नीट लक्ष द्या. देन ब्रॅकेट 2 रूट 3 इंटू 3 रूट 3 ब्रॅकेट क्लोज मायनस ब्रॅकेट 9 इंटू 2. तर 3 2s are 6. जेव्हा रूट 3 इंटू रूट 3 करतो आपण तेव्हा रूट जातो अँड द रिमेनिंग वन इज 3. रिपीट करते. फर्स्ट 3 2s are 6 इंटू रूट 3 अँड रूट 3. रूट 3 3 होतं. जेव्हा आपण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करतो और स्क्वेअर रूट काढतो तेव्हा तो नंबर ॲज इट इज येतो. देन 6 इंटू 3 मायनस 9 2s are 18. देन 6 3s are 18 minus 18 minus 18 0. This is our solution. So this is a simple questions. In next slide we see about the Cramer's rules. क्रेमर्स रूल्ससाठी पण काही रूल्स आहेत. क्रेमर्स मेथड टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. त्यात 3 स्टेप आहेत, ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. सो फर्स्ट स्टेप इज राईट इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. अशा फॉर्ममध्येच आपलं इक्वेशन नसलं पाहिजे. जर इक्वेशन फॉर एक्झाम्पल 3x प्लस 2y मायनस 3 असेल एन इज इक्वल टू 0, तर मायनस 3 आपल्याला इज इक्वल टूच्या त्या साईडला शिफ्ट करायचं. दॅट इज अवर सी. देन नेक्स्ट स्टेप इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट्स डी डी एक्स अँड डी वाय. सो मी तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये सांगणारच आहे कसं काढायचं आहे. अँड द नेक्स्ट स्टेप इज युजिंग एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो जनरल आयडिया आहे की व्हॉट इज क्रेमर्स रूल्स अबाउट. ते इक्वेशन आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. इक्वेशन आपलं ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये असायला पाहिजे. देन नेक्स्ट स्टेप इज डी डी एक्स अँड डी वायच्या व्हॅल्यूज काढायच्या अँड देन या व्हॅल्यूज पुट करून एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या. दिस इज ऑल अबाउट क्रेमर्स रूल्स. लेट्स सी द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. Question number 1. Solve the following simultaneous equations using Cramer's rules.
let's see the first equation. 5x plus 3y is equal to minus 11 and 2x plus 4y is equal to minus 10. तर फर्स्ट रूल आहे आपल्या की या इक्वेशनला ax plus by is equal to c या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. ॲज यू सी हिअर आपलं इक्वेशन त्याच फॉर्ममध्ये आहे. जस्ट वी हॅव टू पुट दी substitutions for the equation. Let 5 is equal to a1, 3 is equal to b1 and minus 11 is equal to c1. आता हे यासाठी गरजेचं आहे कन्सिडर करणं, बिकॉज वेन वी आर पुटिंग दी व्हॅल्यूज आपण कन्फ्यूज होऊ नये. म्हणजे आपल्याला डी एक्स अँड डी वाय या तीनच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि जेव्हा आपण व्हॅल्यूज मॅट्रिक्समध्ये पुट करतो तेव्हा आपल्याला कळायला हवं की आपण कोणती व्हॅल्यू पुट करत आहोत. सो फॉर दॅट आपली मिस्टेक होऊ नये त्यामुळे व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. Let 5 is equal to a1, 3 is equal to b1 and minus 11 is equal to c1. Same for the another equation, 2x plus 4y is equal to minus 10. Put 2 is equal to a2, 4 is equal to b2 and minus 10 is equal to c2. Now according to our Cramer's rules आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू आहे डी एक्स अँड डी वाय यांच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आहेत. सो डीची व्हॅल्यू काढण्यासाठी मॅट्रिक्समध्ये a1, b1, a2 अँड b2 हे व्हॅल्यूज पुट करायच्या. अँड देन a1 आहे आपला 5, b1 आहे 3, a2 आहे 2 अँड b2 इज अवर 4. सो आपण जेव्हा असं लिहू a1, b1, a2, b2 यामुळे आपल्याला समजून जाते की आपल्या व्हॅल्यूज आणि लगेच क्लिक पण होतात. सो फॉर दॅट you follow these steps. Then by multiplying 5 into 4 minus 3 into 2, 5 4s are 20 minus 3 2s are 6, and by subtracting 6 from 20 we get the value of d, that is 14. Now we have to calculate the value of dx. आता आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे 5x और 2x म्हणजे आपल्याला x च्या व्हॅल्यूज नाही घ्यायच्या. त्यामुळे मॅट्रिक्समध्ये a1 and a2 च्या जागी c1 and c2 पुट करायचा. a1 and a2 ओमिट करून घ्यायचं. वाईस वर्सा dy मध्ये पण b1 and b2 पुट नाही करायचा, तिथे c1 and c2 पुट करायचा. सो c1 and c2 आहे आपलं minus 11 minus 10 and b1 and b2 आहे 3 आणि 4. आता इथे मायनस साईन आहे त्यामुळे मायनस साईन नेहमी ब्रॅकेटमध्ये असायला हवं. फॉर दॅट आय एम युजिंग two brackets. First one is curly bracket, in bracket minus 11 into 4 minus 3 into in bracket minus 10 and bracket close. Then 11 4s are 44 and minus the sign, then subtraction 3 into minus 10 minus 30, then minus 44 minus minus plus 30, then plus minus minus 44 minus 30 minus 14. We get the value of dx. ॲज आय सेड डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी a1, a2 अँड c1 अँड c2 घ्यायचं आहे. त्या जागी b1 अँड b2 ओमिट करायचं आहे. सो a1 आहे 5, a2 इज 2, c1 minus 11 and c2 is minus 10. By multiplying 5 into minus 10 minus of minus 11 into 2, 5 into minus 10 minus 50 and minus 11 into 2 minus 22. Then minus 50 minus minus plus होता plus 22 and plus minus 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 50 plus 22. We get the value of dy, that is minus 28. Now according to our third rule we have to calculate the values of x and y. For that x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. dx ची व्हॅल्यू आहे आपली minus 14 upon d 14. By dividing we get the value of x, that is minus 1, and for value of y dy upon d minus 28 upon 14. By dividing 28 by 14 we get the value of y, that is minus 2. So x and y ची व्हॅल्यूज आपण काढून घेतले आहेत, that are minus 1 and minus 2 is the solution of our given equation. प्रकारे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. नाव let's come to the practice set 1.3. Question number 1, fill in the blanks with correct numbers. मॅट्रिक्स 3, 2, 4 आणि 5 दिलेला आहे आणि इथे बॉक्सेसमध्ये आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. सो 3 into ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट इंटू 4 इज इक्वल टू ब्रॅकेट मायनस 8 इज इक्वल टू ब्रॅकेट. तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. देन 3
ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे समोर 3च्या 5 आणि मायनस ब्रॅकेटमध्ये आहे 2, 2च्या समोर आहे 4. देन 3 into 5 15 minus 2 4 जा 8, 15 minus 8 we get the answer 7. सिंपल आहे, 1 मार्क्ससाठी येऊ शकतो. देन क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. जसं आपण फर्स्ट सॉल्व एक्झाम्पलमध्ये पाहिलं तशाच प्रकारे आहे. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. मॅट्रिक्स -1 7 2 and 4. हे सोल्युशन पाहूया. याचं आपण ब्रॅकेट -1 into 4 -7 into 2, -1 into 4 -4, -7 2 जा 14. then minus as I said minus प्लस होता आणि बिगर नंबरची साइन येते. -4 -14 -8 and this is our solution. Now see the question number 2. Matrix 5 3 -7 and 0. 5 multiplied by 0 -3 into bracket -7. 5 into 0 कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0च येतं. -3 into -7 -21. Now 0 minus plus 21 answer आहे 21 and this is our the solution. See the question number 3. Matrix 7/3 5/3 3/2 and 1/2. Solution पाहूया. 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2. then जे बेस मध्ये आहे that is 3 into 2 6 होता and 7 into 1 7, that means 7/6. Similarly 5 3 is 15 and 3 into 2 6. आपल्याला बेस सेम मिळाले आहेत त्यांचे 6 and 7 minus 15 minus 8 होता upon 6. त्याला आपण अजून रिड्यूस केला तर दोघांना 2 ने डिवाइड होता, that -4/3 हे आपला फायनल आन्सर आहे. दिस इज अवर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. The question number 3. Solve the following simultaneous equation using Cramer's rules. First question पाहूया. 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. तर जसं आपण सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये पाहिलं 3 रूल्स यूज करून आपल्याला हे सोल्युशन काढायचं आहे. So for first solution 3x minus 4y is equal to 10. First let put a1 is equal to 3, b1 is equal to -4 and c1 is equal to 3. And for the second equation 4x plus 3y is equal to 5. Let a1 is equal to 4, b1 is equal to 3 and c1 is equal to 5. यामध्ये फर्स्ट रूल आहे तर ax plus by is equal to c या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन आहे की नाही हे बघायचं आहे. तर आपलं इक्वेशन त्या फॉर्ममध्ये आहे. सो नेक्स्ट स्टेप पाहूया. नाव अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल्स आपल्याला डी dx and dy चे व्हॅल्यूज काढायचे आहेत. फॉर दॅट डी साठी a1 b1 a2 and b2 इज इक्वल टू मॅट्रिक्स a1 ची व्हॅल्यू आहे 3, b1 -4, a2 आहे 4 and b2 is 3 इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3 into 3 minus of -4 into 4. 3 3 is 9 minus and -4 into 4 -16 and 9 लिहिलं 9 minus प्लस होता plus 16 9 plus 16 25. This is the value of D. Now dx is equal to matrix dx च्या वेळी काढताना a1 and a2 ओमिट करायचा आणि त्या जागी c1 and c2 पुट करायचा and b1 and b2. c1 ची व्हॅल्यू आहे 10, b1 -4, c2 5 and b2 3. By multiplying 10 into 3 minus of -4 into 5, 10 3 is 30 minus -4 into 5 -20. minus plus होता 30 plus 20 and 30 plus 20 is 50 and this is our value of dx. Now dy साठी b1 and b2 ओमिट करायचा आणि त्या जागी c1 and c2 पुटच्या व्हॅल्यू पुट करायच्या. a1 आहे 3, c1 आहे 10, a2 is 4 and c2 is 5 is equal to 3 into 5 minus 10 into 4. 3 5 is 15 minus 10 into 4 minus 40. 10 into 4 40, then 15 minus 40 plus minus and bigger number ची साइन 10 minus 40 minus 25. ही व्हॅल्यू आहे आपल्या dy ची. नाव लास्ट स्टेप x and y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. फॉर दॅट x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे 50 and d ची व्हॅल्यू आहे 25. बाय
Dividing, we get the value of x is equal to 2 and the value of y dy upon d. dy आहे -25 आणि d आहे 25. 25 divided by 25 1 आणि मायनसचे साइन. सो देअरफॉर x y चे व्हॅल्यू आहेत 2 - 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. क्रेमर्स रूल्स खूप इझी आहे. जस्ट लक्षात ठेवा 3 स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि साइन देताना ब्रॅकेट टाकायचा आहे. जर साइनमध्ये मिस्टेक झाली आपलं होल सम रॉंग होऊ शकतो आणि युजली हे सम्स 2 किंवा 3 मार्क्ससाठी नक्की येतात. Let's see question number 2. 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y. या सममध्ये आपल्याला फर्स्ट रूल आहे तो फॉलो करायचा आहे. आपलं इक्वेशन ax plus by is equal to c या फॉर्ममध्ये आपल्याला करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन 4x plus 3y is equal to 4. -4ला या साईडला शिफ्ट केलं तर साइन पण चेंज होते, +4 येतो. Let put a1 is equal to 4, b1 is equal to 3 and c1 is equal to 4. And for equation number 2, 6x -5 आहे ते या साईडला शिफ्ट करायचं, +5 आणि is equal to 8 and put a2 is equal to 6, b2 is equal to 5 and c2 is equal to 8. Now according to Cramer's rules, d, dx and dy च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. d is equal to a1, b1, a2 and b2. a1 ची व्हॅल्यू आहे 4, b2 3, a2 6 and b2 5. By multiplying 5 into 5 minus 3 into 6. 4 5 are 20 minus 6 3 are 18. 20 minus 18 we get the value of d, that is 2. Now dx is equal to a1 and a2 omit करायचं, त्या जागी c1 and c2 च्या व्हॅल्यूज पुट करायच्या. c1 is 4, b1 3, c2 8 and b2 5 is equal to 4 5 are minus and 3 into 8. 4 5 are 20 minus 8 3 are 24 plus 20 minus 24 plus minus होता आणि बिगर नंबरची साइन द्यायची. 24 minus 20 4 and मायनसची साइन -4. then dy is equal to a1 and a2, b1 and b2 ओमिट करायचं, त्या जागी c1 and c2 च्या व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. मॅट्रिक्स a1 ची व्हॅल्यू आहे 4, c1 4, a2 6 and c2 8 is equal to, by multiplying 4 into 8 minus 4 into 6. 4 8 are 32 minus 4 6 are 24. By subtracting 24 from 32 we get the value of dy, that is 8. Now we have to calculate the values of x and y. For that x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे -4 and d ची व्हॅल्यू आहे 2. By dividing we get the value of x, that is -2 and the value of y 8 upon 2. By dividing we get the value of y, that is 4. Therefore x and y ची व्हॅल्यू आहेत -2 and 4 is the solution of the given equation. Now see the question number 3. x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. According to our first rule, इक्वेशन आहे का नाही ते पाहायचं. येस, आपले इक्वेशन त्या रूलनुसार आहे. Now put a1 is equal to 1, b1 is equal to 2 and c1 is equal to -1. And for equation number 2, 2x minus ay is equal to 12. Put a2 is equal to 2, b2 is equal to -3 and c2 is equal to 12. According to Cramer's rules, d is equal to a1, a2, b1 and b2. a1 ची व्हॅल्यू 1, b1 ची व्हॅल्यू 2, a2 ची व्हॅल्यू 2 and b2 -3 is equal to 1 into -3 minus 2 into 2, 1 into -3 -3 minus 2 into 2 4 and minus plus -3 -4 is equal to -7. ही आपली d ची व्हॅल्यू आहे. सो फॉर dx a1 and a2 ओमिट करायचं, त्या जागी c1 and c2 च्या व्हॅल्यू पुट करायच्या. c1 is equal to -1, b1 is equal to 2, c2 is equal to 12 and b2 is equal to -3 is equal to bracket -1 into -3 minus 2 into 12. minus plus होता 1 into 3 plus 3 minus 12 2s are 24. By subtracting we get the value of dx, that is -21.
dy इज इक्वल टू a1 a2 and b1 and b2 च्या जागी c1 and c2 पुट करायचं. a1 is equal to 1, c1 is equal to -1, a2 is equal to 2 and c2 is equal to 12 is equal to 1 into 12 minus of bracket -1 into 2. 1 into 12, 12 minus -1 into 2 minus 2. 12 minus in bracket -2 minus plus होता 12 plus 2 14. Now we have to calculate the values of x and y. For that x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे -11 अपॉन d ची व्हॅल्यू आहे -7. मायनस मायनस कट झालं, मायनस मायनस प्लस होतं ऑब्वियसली, and by dividing we get the value of x, that is 3. Similar to y, dy upon d. dy ची व्हॅल्यू आहे 14 and d is -7. By dividing we get the value of y, that is -2. Therefore x and y च्या values are 3 and -2 is the solution of the given equation. See question number 4. 6x minus 4y is equal to -12 and 8x minus 3y is equal to -2. Put a1 is equal to 6, b1 is equal to -4 and c1 is equal to -12. For the second equation, 8x minus 3y is equal to -2. Put a2 is equal to 8, b2 is equal to -3 and c3 is equal to -2. According to Cramer's rules, d ची व्हॅल्यू काढताना a1 a2 b1 and b2 पुट करायचा. a1 is equal to 6, b1 is equal to -4, a2 is equal to 8 and b2 is equal to -3. By calculating 6 into -3 minus of bracket -4 into 8, 6 3s are 18, minus च्या sign -4 into 8 -32. -18 minus plus and 32 plus minus बिगर नंबरचे साइन प्लस आहे त्यामुळे आपला आन्सर प्लस मध्ये येणार आहे. बट -18 plus 32 by subtracting we get the value of d, that is 14. dx is equal to a1 and a2 omit करून c1 and c2 पुट करायचं. c1 is equal to -12, b1 is equal to -4, c2 is equal to -2 and b2 is equal to -3 is equal to curly bracket in bracket -12 into -3 minus of bracket -4 into -2 minus plus, so 12 into 3 36 minus -4 into -2 8, then 36 minus 8 28 is the solution of the dx. Then dy साठी b1 and b2 omit करून a1 a2 c1 and c2 पुट करायच्या. a1 is equal to 6, c1 is equal to -12, a2 is equal to 8 and c2 is equal to -2 is equal to 6 into -2 minus of bracket -12 into 8, 6 2s are 12, minus चे sign -12 into 8 -96. -12 minus plus 96 होता, प्लस मायनस बिगर नंबरचे साइन पॉझिटिव्ह आहे, सो 96 minus 12 is equal to 84. Now calculate the values of x and y. For x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे 28 and d ची व्हॅल्यू आहे 14. By dividing we get the value of x, that is 2 and y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यू आहे 84 and d is equal to 14. By dividing y is equal to 6. Hence therefore x and y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत, that are 2 and 6. So this is the solution of the given equation. Now let's see the question number 5. 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28. यामध्ये व्हेरिएबल्स चेंज आहेत. डोंट वरी, आपल्याला फक्त इक्वेशनचा आन्सर काढायचा आहे. पुट a1 is equal to 4, b1 is equal to 6 and c1 is equal to 54, and for equation number 2, 3m plus 2n is equal to 28. For that, put a2 is equal to 3, b2 is equal to 2 and c2 is equal to 28. Now according to Cramer's rule, d is equal to a1 a2 b1 and b2. a1 is equal to 4, b1 is equal to 6, a2 is equal to 3 and b2 is equal to 2. By multiplying 4 into 2 minus 6 into 3, 4 into 2 8 minus 6 3s are 18. By calculating we get the value of d, that is -10. Now for dx, omit a1 and a2 wala values and put
In that substitute C1 and C2 values. C1 is equal to 54, B1 is equal to 6, C2 is equal to 28 and B2 is equal to 2. By multiplying 54 into 2 minus 6 into 28. 54 2 is 108 minus 6 into 28 168. By subtracting 108 from 168 we get the value of dx, that is minus 60. dy is equal to matrix a1 and a2, and instead of b1 and b2 put c1 and c2 values. A1 is equal to 4, c1 is equal to 54, a2 is equal to 3 and c2 is equal to 28. By calculating 4 into 28 minus 54 into 3, 28 4 is 112 minus 54 into 3 is 162. By subtracting we get the value of dy, that is minus 50. minus 50 यामुळे की 162 हा बिगर नंबर आहे आणि त्याची साइन मोठी आहे त्यामुळे minus 50. Now we have to calculate the values of x and y. For x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे minus 60, d ची व्हॅल्यू आहे minus 10. By dividing we get the value of x, that is 6. For y is equal to dy upon d. dy is equal to minus 50 upon d is equal to minus 10. By dividing we get the value of y, that is 5. Now therefore x and y च्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. x is equal to 6 and y is equal to 5 is the solution of the given equation. Let's see this last question, that is question number 6. 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. The given equation 2x plus 3y is equal to 2. Let's put a1 is equal to 2, b1 is equal to 3 and c1 is equal to 2. For equation number 2, x minus y upon 2 is equal to 1 upon 2. Put a2 is equal to 1, b2 is equal to minus 1 upon 2 and c2 is equal to 1 upon 2. Now according to Cramer's rule, D is equal to matrix a1, b1, a2 and b2. a1 is equal to 2, b1 is equal to 3, a2 is equal to 1 and b2 is equal to minus 1 upon 2. Now by calculating 2 into bracket minus 1 upon 2 minus 3 into 1. By multiplying 2 into minus 1 minus 2 upon 2 minus 3 into 1 3. Minus 2 upon 2 डिवाइड केल्यावर मायनस 1 येतं, मायनस 3 मायनस मायनस प्लस बिगर नंबरचे साइन मायनस, वी गेट द व्हॅल्यू ऑफ डी, दॅट इज मायनस 4. x is equal to a1 and a2 omit करून c1 and c2 च्या व्हॅल्यूज पुट करा. c1 is equal to 2, b1 is equal to 3, c2 is equal to 1 upon 2 and b2 is equal to minus 1 upon 2. By multiplying 2 into bracket minus 1 upon 2 minus 3 into 1 upon 2. By calculating 2 to cut झाला minus 1 minus 3 upon 2. Minus minus plus होता. By cross multiplication we get the answer dx is equal to minus 5 upon 2. dy is equal to a1 a2 b1 and b2 omit करून c1 and c2 value put करा. a1 is equal to 2, c1 is equal to 2, a2 is equal to 1 and c2 is equal to 1 upon 2. Therefore 2 into 1 upon 2 minus 2 into 1. 2 to cut झाला 1 minus 2 into 1 2. By subtracting we get the value of dy, that is minus 1. Now calculate the values of x and y. x is equal to dx upon d. dx आहे minus 5 by 2 upon d आहे minus 4. y is equal to dy upon d. dy आहे minus 1 upon minus 4. x ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 5 upon 8 and y ची व्हॅल्यू आहे 1 upon 4. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट केला आहे. आय होप यू ऑल नो व्हॉट इज क्रेमर्स रूल. And thank you guys for watching this video. Don't forget to like, share and subscribe my channel. तुम्हाला जर अशा प्रकारे माझे सायन्सचे व्हिडिओज पण हवे असतील तर प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट लेक्चर और आफ्टर अ डेज मी तुमचे सायन्सचे व्हिडिओज देखील पोस्ट करायला सुरुवात करेन. थँक्यू गाईज.